रहा अपडेट न्यूज। रमजानमध्ये जीव धोक्यात, घाट रोडवरील अवजड वाहनांना तातडीनं बंदीची मागणी। पवित्र रमजान महिन्यात सायंकाळच्या इफ्तार व नमाजच्या वेळेत घाट रोड परिसर अक्षरशः गजबजून जात असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। सायंकाळी 5 ते 7 या वेळेत बाजारपेठ, जामा मस्जिद परिसर आणि मुख्य रस्त्यांवर मोठी गर्दी होत असताना अवजड वाहनांची ये-जा सुरूच असल्यानं अपघाताचा धोका वाढलाय। इफ्तारसाठी घराकडे धावणारे रोजेदार, खरेदीसाठी बाहेर पडलेल्या महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता ओलांडताना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतोय। विशेषतः सायंकाळी 5:30 ते 6:45 या मिनिटांपर्यंत वाहतूक कोंडी शिगेला पोहोचत असून काही वेळा रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणं कठीण झालंय। घाट रोड हा शहरातील प्रमुख मार्ग असल्यानं अवजड ट्रक, डंपर आणि एसटीनं परिस्थिती आणखी गंभीर बनतीये। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे भावनिक आवाहन करत स्पष्ट मागणी केली आहे की रमजानच्या उर्वरित काळात तरी सायंकाळी 5 ते 7 दरम्यान घाट रोडवर अवजड वाहनांना तात्पुरती बंदी घालावी किंवा पर्यायी मार्गाने वळवावे। रमजान हा संयम, शिस्त आणि शांततेचा महिना आहे, मात्र दररोज संध्याकाळी भीतीच्या छायेत घरी पोहोचावं लागत असेल तर ही वेदना शब्दात मांडता येणार नाही, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकानं दिली आहे। वाहतूक पोलिसांनी तातडीनं नियोजन करून अवजड वाहनांची वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली तर इफ्तारच्या वेळेत होणारी कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते। केवळ 1 महिन्याचा प्रश्न असताना प्रशासनानं संवेदनशीलता दाखवून त्वरित निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी होतीये। आता प्रश्न असा आहे की संभाव्य अपघाताची वाट न पाहता पोलीस व वाहतूक विभाग ठोस पाऊल उचलणार का? रमजानच्या पवित्र काळात नागरिकांना सुरळीत वाहतूक करता यावी यासाठी प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.